नमस्कार शेतकरी मित्रांनो, सह्याद्री ॲग्रोवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। भेटूया दुग्ध व्यवसायातील नवीन चमचमणाऱ्या ताऱ्याला आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून उपयुक्त अशी माहिती। सर्वप्रथम आपण गाई वासराची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत नवनाथ कोटकर यांच्या घरी। तर चला तर मग जाणून घेऊया यांच्या गोठ्याबद्दल थोडीफार माहिती। तर सर, मग आम्हाला या गायांबद्दल थोडी माहिती सांगा। तुम्ही गोठ्याचं व्यवस्थापन कसं करता? गोठ्यात व्यवस्थापन सकाळी गायांचं शेण वगैरे आवरून त्याच्यानंतर त्यांना खाद्य वगैरे आणि मग मोरघास आणि कुटी अशा पद्धतीने 8-9 वाजेपर्यंत आवरतो सकाळी। तर तुम्ही जेव्हा या क्षेत्रात उतरले की त्याच्या अगोदर तुमच्याकडे गाय होत्या का? जेव्हा म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्टार्टिंगपासून सुरुवात केली? नाही, अगोदर गाय होत्या ना, 5-6 गाय होत्या अगोदर। त्याच्यानंतर 15 वर्षापासून जवळ 10-1 गाया झाल्या। नंतर मग आता 15-20 गाय येतात सध्या। तर मग आता जवळ तुमच्याकडे 20 गाय आहेत, तर त्यांचं एकूण दूध किती जातं? आता काही गाभण वगैरे त्याच्यामुळे मग 150 लिटर दूध आहे आता सध्या। 150 लिटर। अच्छा, तर आपल्या दूध धंदाला जोड व्यवसाय काय आपल्याकडे? दूध डेअरी आणि शेती पण आहे। तर आपण गायांचं पाण्याचे व्यवस्थापन वगैरे कसं करता? पाण्याची व्यवस्थापन पाण्यासाठी गावण केलेली आहे, त्यात पाणी सोडतो मग ते पितात वगैरे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे दुग्ध व्यवसायाचे तारे आणि उपयुक्त अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे सर्वांनी नक्की पाहत राहा सह्याद्री ॲग्रोवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे।